आपण पाहत आहोत संख्यांची दर्शनी किंमत व स्थानिक किंमत आणि विस्तारित रूप यामधील स्वाध्याय 3.3. ठीक आहे. हा आता 3.3 मधला प्रश्न पहिला आहे, या संख्येतील, आता ही संख्या वाचत बसायला जायचं नाही, या संख्येतील कोणत्या अंकाच्या स्थानिक व दर्शनी किमतीतील किमतीमधील फरक शून्य आहे. स्थानिक किमतीतील फरक शून्य आहे म्हणजे काय? ज्याची स्थानिक किंमत समान आहे असा कोणता अंक आहे की ज्याची स्थानिक किंमत समान येईल. मग आता बघा याची स्थानिक किंमत, तर एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किमतीतील फरक शून्य असतो कधी पण, लक्षात घ्या. आता ह्याची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत, ह्याची स्थानिक किंमत किती आहे? 60, दर्शनी किंमत 6. याची स्थानिक किंमत किती आहे? 300, दर्शनी किंमत 3. पण 7 असा अंक आहे, 7 असा अंक आहे, त्याची स्थाकी आहे 7 आणि दर्शनी किंमत पण आहे 7च. बघा दर्शनी किंमत म्हणजे काय? दिसणारी किंमत किती? 7 आणि स्थानिक किंमत किती? 7च. मग ह्यांच्यातील फरक किती आहे? 0. कळलं? हा. आता समजा दशक मधला ही घेतला 6, तर ह्याची स्थानिक किंमत किती आहे? 60, दर्शनी किंमत किती आहे? 6. फरक 0 आहे का? नाही. ह्याच्यातला फरक आहे 54. इकडून इकडं कुठलीही संख्या घेतली तर त्याची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत ही वेगळी आहे. लक्षात येते का? दशकापासून ते इकडं कुठपर्यंत पण जावा, अब्जपर्यंत जावा, त्याची स्थानिक किंमत आणि दर्शनी किमतीमध्ये फरक आहेच, वेगळा आहे. पण ही जी आहे एकक स्थान, त्या एकक स्थानाची दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत सारखीच आहे. मग आपण इथं फक्त एक आपल्याला टिप्स म्हणून कळावी, एकक एकच स्थानाची किमतीतला फरक जो असतो तो कायमस्वरूपी 0 असतो. दर्शनी किंमत आणि स्थानिक किमतीतला, लक्षात घ्या, दर्शनी किंमत आणि स्थानिक किमतीतला फरक 0 असतो. समजलं नाही? थोडस पुन्हा रिवर्स करायचं आणि बघायचं म्हणजे लक्षात येऊन जाईल. प्रत्येक शब्द तुम्ही जर नीट ऐकला तर तुम्हाला निश्चितपणे उदाहरण सगळे समजतील. आणि एक लक्षात घ्या बालमित्रांनो, जो लक्षपूर्वक ऐकतो तो हुशार होतो. तुम्ही कसं ऐकता, तुम्ही कसं बसता त्याच्यावर तुमचा अभ्यास डिपेंड असतो. तुम्ही ताठ बसलं पाहिजे, समोर लक्ष असलं पाहिजे आणि आपले कान पूर्ण शांततेत ऐकलं की तुम्हाला गणित समजतच. एकदम सोपं आहे. ठीक आहे. हा. पुढीलपैकी कोणत्या संख्येतील एक या अंकाची स्थानिक किंमत एवढी आहे? आता एवढी म्हणजे केवढी? तर एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 1 लाख. आता कोणत्याही एकच्या पुढं 5 शून्य आहेत बघा. 1 2 3 4 5. एकच्या पुढं 5 शून्य आहेत का? ही एक धरणार. ह्याची एकची स्थानिक किंमत लिहूया आपण. 1 2 3 4 5 6. ह्याच्या पुढं 6 शून्य म्हणजे पर्याय क्रमांक 1 येणार नाही. ह्या एकच्या पुढं किती आहेत? ही 1 2 3 4 5 6. याच्या पण पुढं 6 शून्य, हे पण येणार नाही म्हणजे 10 लाख आहे, ह्याची पण 10 लाख आहे. आता ह्या एकच्या हे 1 लिहिलं,
ह्याचा एवढे शून्य 1 2 3 4 5 1 2 3 4 5 बघा झालं म्हणजे 5 शून्य आले 1 लक्ष पर्याय क्रमांक 3. तरी पण आपण इकडची संख्याचं पण बघू 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 1 2 3 4 5 6 शून्य. लक्षात येते का स्थानिक किंमत कशी काढायची जेवढा जो दिसतो संख्या त्याच्या पुढचे शून्य लिहिले की त्याची स्थानिक किंमत निघून जाते. जसं की आता बघा समजा 4 ची स्थानिक किंमत किती आहे 4 ची स्थानिक किंमत 4 आणि ते पुढचे 3 शून्य 1 2 3 3 अंक आहेत तर 3 शून्य 4 ची स्थानिक किंमत 4. लक्षात येते स्थानिक किंमत आपण डिटेल्स भाग शिकलेला आहोत. तरी पण एकदा तुम्हाला सांगितलं नाही आणखी प्रश्न विचारतो समजा या 5 ची स्थानिक किंमत किती आहे तर असं मोजावं तर एकक दशक शतक हजार 10,000 10,000 म्हणजे 10,000 5,000 5 म्हणजे 50,000 किंवा हे 5 ला 5 दिलं आणि ह्याच्या पुढचाही 1 शून्य ह्याच्या पुढचाही 1 शून्य ह्याच्या पुढचाही 1 शून्य आणि हा 1 शून्य म्हणजे 50,000 या 5 ची स्थानिक किंमत 50,000 आहे. लक्षात आलं. प्रश्न दुसऱ्यामध्ये सुद्धा आपण भरपूर प्रश्न पाहिलेले आहेत. लक्षात येते. हा आता काय हे प्रश्न 77,02,509 ही संख्या अंकात लिहिताना आता आपण एवढंच बघूया लिहूया 77 लक्ष 2,000 आहे 77 लक्ष 2,000 म्हणजे हे 0,2,000 9,000 पर्यंत शून्य येणार 10,000 ला इथं सुरुवात होईल इथला अंकी 10,000 स्थानिक काहीच नाही म्हणजे 77 लक्ष 2,509 ही संख्या अशी लिहायची होती तर काय झालं चुकून अशी झाली तर उत्तर कितीने चुकले. आता बघा ही काय झाली 77 लक्षच्या ऐवजी 7 लक्ष 72 नाही सॉरी बघा हे 3 अंक काढायचे कधी पण 3 पुन्हा 2 2 म्हणजे काय झाली 77 लक्ष 20,000 झाली. इथं 2,000 लिहायची होती तर 20,000 झाली तर उत्तर कितीनं चुकलं. आता बघा म्हणजे मोठी कोणती संख्या आहे त्याच्यातून उत्तर कितीनं चुकलं म्हणजे काय मला तुम्हाला 5 रुपये द्यायचे होते तर 7च रुपये दिले. मी तुम्हाला किती द्यायचे होते 5 द्यायचे होते तर 7 दिले तर कितीनं चुकलं 2 चुकलं म्हणजे 7 मधनं 5 वजा केले उत्तर आलं 2. तर कितीनं चुकलं कितीनं बरोबर आलं असं विचारलं की वजाबाकीच करायची आहे. मग कोणती संख्या आली 77 लक्ष 20,509 ही त्यानं लिहिलेली संख्या आहे. आणि खरोखर संख्या कशी लिहायची अशी लिहायची 77 लक्ष 2,509. मग कितीनं चुकली तर वजाबाकी. आपल्याला काय करायचं हे लक्षात आलं पाहिजे. आपल्याला संख्या तर लिहिता आली है की नाही. आता कितीनं चुकली हे बघायचं 0 0 0 हे वजाबाकी मी माझ्या पद्धतीने करतो तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. चला तुमच्या पद्धतीने करतो तर 0तून 2 जात नाही म्हणून इथं केलं 10 इकडचा 2 मधला इथं घेतला 1 इकडे घेतला इथं 10तनं 2 गेले 8 उरले 1तनं 0 गेला 1 उरला 7तनं 0 0 0 हा 1 3 आणि हे 2 18,000 न ही संख्या चुकलेली आहे. लक्षात येते. आता पुढे बघा की या संख्येतील संख्या वाचत नाही बसायला वेळ घालवायचा नाही पण या संख्येतील दशक व हजार अंकांच्या दशक कुठं आहे दशक व हजार म्हणले हे दशक व एकक दशक शतक हजारच्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज. आपण गणिताचे टप्पे टप्पे करत चालायचं थोडं गणित वाचायचं.
हा काय म्हणलं इथपर्यंतच गणित वाचलं आपण आता बेरीज पर्यंत इथपर्यंतच गणित वाचलं. हा काय म्हणलंय ह्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज ह्याची किती झाली 4000 अधिक 90 दशक आहे ना. हा मग किती बेरीज झाली 0,9,0,4 4090 बेरीज झालेली आहे. आता व पुढं काय म्हणतंय या संख्येतील सर्व अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज सर्वच सगळ्यांची स्थानिक किमतीची बेरीज केली तर तीच संख्या येईल की आहे की नाही. उरलेले सगळे संख्यांचे घेतले उरलेले सगळे म्हणतोय व या संख्येतील सर्व उरलेले नाही या संख्येतील सर्वांची बेरीज किती झाली 34,597 झाली. कशी 7ची 7 9ची 90 5ची 500 4ची 4000 3ची 30,000 ह्या सगळ्यांची बेरीज केली तर काय झालं हीच संख्या झाली. समजतंय का नाही समजलं ठीक आहे अजून एकदा बघू काय म्हणलंय तर सगळ्या संख्यांची व या संख्येतील सर्व अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज सर्व अंकाच्या स्थानिक किमती 3ची किती आहे 30,000 3च्या पुढे किती शून्य 4 शून्य 4 शून्य 3ची 30,000 4ची किती 4000 पुन्हा 5ची किती 500 9ची किती 90 पुन्हा 7ची किती 7 ह्यांची बेरीज किती झाली तीच संख्या झाली. कोणती संख्या आली 34,597 हीच संख्या झाली. हा आता प्रश्न विचारलाय इथपर्यंत होती माहिती ही होती माहिती ही होती माहिती. आता प्रश्न यामधील फरक किती ह्या दोन्हीमधला फरक किती फरक म्हणल्यावर वजाबाकी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा काय आहे 3000 34,597 वजा 40 90 77070503 उत्तर आलं आहे 3506. सोपं आहे की नाही. हा आता पुढील पैकी कोणत्या संख्येत 9 या अंकाची स्थानिक किंमत 9 गुणिले 10,000 आहे. 9 गुणिले 10,000 म्हणजे हे बघा 9 याचा गुणाकार करू 9 1 9 हे किती शून्य आहेत 1 2 3 4 1 2 3 4 म्हणजे 90,000 आहे. आता 90,000 आहे ना तर ह्याची किती आहे या 9ची किती आहे हे 9ला 9 लिहिलं 3चा 1 0 5चा 1 0 2चा 1 0 0 0 1 1 9 लाख आहे. हे तुम्हाला म्हणलं काय 3 रेषा 3 अंकाला रेषा मारायच्या पुन्हा 2 ला रेषा मारायच्या पुन्हा 2 2 2 2 मारत रेषा मारायच्या ठीक आहे. आता ह्या 9ची किती आहे बघा 9च्या खाली 9 लिहिलं 3चा 1 0 5चा 1 0 2चा 1 0 0चा 1 0 3 0 90,000 बघा हीच सापडली म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. तरी पण तिकडची 3चं पण बघू आपण 9ची या 9ची स्थानिक किंमत किती 9 1 2 3 4 5 6 7 0 1 2 3 4 5 6 7 0 अजून एकदा खात्री करू 1 2 3 4 5 6 7 0 1 2 3 4 5 6 7 बरोबर आहे. 3चा गट पुन्हा 2चा पुन्हा 2चा पुन्हा उरला म्हणजे शतक हजार लक्ष कोटी 9 कोटी याची बेरीज झाली याची किंमत स्थानिक किंमत किती 9 कोटी आहे. आपल्याला विचारलं आहे 90,000 लक्षात येते. हा या 9ची स्थानिक किंमत किती आहे बघा 9 हे किती अंक आहेत 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 हे 3 2 2 हे 90 लाख आहे म्हणजे हे उत्तर बरोबर आलेलं आहे.
आता 10 अंकी संख्येच्या अब्जस्थानी 5 हा अंक असून, आता 10 अंकी संख्या आहे, 10 अंकी संख्या, घाबरायचं काहीच कारण नाही. 10 अंकी संख्या कशी लिहायची? एक दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, पुन्हा कोटी, 10 कोटी आणि अब्ज. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, 10 कोटी, अब्ज. 10 स्थान झाले बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 अंकी संख्या आता आपल्याला वाचता यायला लागलेली आहे. अब्जस्थानी 5 हा अंक आहे. अब्जस्थानी हा 5 अंक आहे. आणि शतक स्थानी 7 आहे. शतक स्थानी काय आहे? 7 आहे. उर्वरित सर्व स्थानावर एकच आहे. उर्वरित सर्व स्थानावर 1 1 1 1 1 1 1. तर आता 1 हाच अंक असल्यावर ती संख्या अक्षरात लिहायची. अक्षरात लिहायची म्हणजे काय झाली बघा, 711. छोटी छोटी करत वाचू जाऊ आपण. छोटी करत वाचत गेलं तर आपल्याला लक्षात येईल 711. पुन्हा 11,711. पुन्हा काय झालं? 11 लक्ष, 11,711. पुन्हा काय झालं? 11 कोटी, 11 लक्ष नाही, 11 कोटी, 11 लक्ष, 11,711. आणि पुन्हा काय झालं? 5 अब्ज, 11 कोटी, 11 लक्ष, 11,711. म्हणजे अक्षरात लिहा म्हणलंय. अक्षरात लिहूयात. काय झालं? 5 अब्ज, 11 कोटी, 5 अब्ज, 11 कोटी, 11 लक्ष, 11 लक्ष, 11,711. बघा, कळालं सगळ्यांना? ठीक आहे. आता बघा, ओके. असा पर्याय जुता आहे, तो पर्याय शोधायचा आणि त्याला राईट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. सगळ्यांना समजलं? नाही समजलं व्हिडिओ पुन्हा थोडा बघा. तरी पण नाही समजलं मला कॉमेंट्स मध्ये टाका, विचारा, किंवा वहीत उत्तर प्रश्न लिहून आला. कोणताही प्रश्न तुम्हाला नाही समजला मला विचारा, मी तुम्हाला सांगेन. ओके, थँक्यू.